जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नंदुरबार जिल्ह्यातील 11,722 महिला अपात्र। जिल्ह्यात 4 लाखांहून अधिक महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ। अपात्र लाभार्थ्यांची होणार सखोल चौकशी, प्रशासनाचे कारवाईचे संकेत। ई-केवायसीतील त्रुटींमुळे हजारो महिला योजनेबाहेर। राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला नंदुरबार जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे। या योजनेसाठी जिल्ह्यातील 4,34,400 महिलांनी अर्ज केले होते। त्यापैकी 4,22,758 महिला पात्र ठरल्या असून 11,722 महिला अपात्र ठरल्या आहेत। अपात्र ठरलेल्या महिलांची आता सखोल पडताळणी केली जाणार आहे। लाभार्थी महिला खऱ्या आहेत का, याची तपासणी प्रशासनाकडून सुरू आहे। ई-केवायसीसाठी डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती, तर तांत्रिक अडचणी असलेल्या महिलांना 30 एप्रिल 2026 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले होते। दरम्यान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असला तरी अपात्र लाभार्थ्यांची चौकशी होणार असून चौकशीत अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई होण्याचे संकेत जिल्हा प्रशासनातील महिला बाल विकास अधिकारी संजय पाटील यांनी दिले आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातून 4,34,400 लाभार्थ्यांनी अर्ज केले होते। त्यापैकी 4,22,758 लाभार्थी पात्र ठरले होते आणि उर्वरित 11,722 हे अपात्र ठरले होते। आणि जे काही पात्र लाभार्थी त्यांना ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत संधी दिलेली होती आणि ज्यांनी ई-केवायसी केली त्यात चुका झाल्या त्यांना चुका सुधारण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत संधी देण्यात आलेली होती।